आपली पण काही कर्तव्य आहे. शिक्षकांना दरवेळेस दोष देणं हे बरं नाही. म्हणजे आता मी जर शिक्षक आहे तरी सुद्धा असं वाटायला नको मग कायमच नाव ठेवा किंवा कायमच सांगलं. काही गोष्टी प्रत्येकामध्ये असतात, आपल्या मुलांमध्ये सुद्धा असतात. आपण त्यांना घरी सुद्धा 5 मिनिटं जास्तीत जास्त 10 मिनिटं त्यांना सहन करतो. हे तर प्रत्येक आईचं ज्याची माझी सहमत असते. जास्तीत जास्त 10 मिनिटं जर बोलला करायला मुलगा एकदा बाहेर काय व्हायचं येतोय अशा प्रकारे आपण त्यांना अक्षरशः बाहेर हातरून लावतो किंवा त्यांना टीव्ही लावून देतो, बघतो कार्टून बघतो. हे अशा प्रकारे आपली स्वतःची परिस्थिती असते. आणि वर्गामध्ये शिक्षकांना एवढे मुलं सांभाळायचे असतात. या मुलांना सांभाळता त्या अतिशय सुंदर प्रकारे सांभाळून त्यांच्यावर संस्कार सुद्धा त्याच्याबरोबर त्या करत असतात. आणि आता माझा मुलगा 12वेकर मॅडमच्या वर्गामध्ये आहे. अतिशय सुंदर त्याचा अभ्यास आहे. अतिशय म्हणजे त्याचा नंबर जरी नाही आला, पहिला नाही आला, दुसरा नाही आला, मला काही समज आला का त्या व्यवस्थित त्याला जे मॅडमनी शिकवलंय ते त्याच्या गळी उतरलंय. आणि त्याला आम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तर अभ्यासक्रमात असो किंवा इतर बाबतीत असो अतिशय चांगल्या प्रकारे तो आम्हाला सांगतो. आणि गोंधळ आहे तो अतिशय खोडकर आहे. म्हणजे घरी तो मला 2 मुली आहेत, घरी त्या मुलींच्या मागे दिवसभर असतो जेव्हा तुम्हाला असेल तेव्हा. आणि इतर वेळेस मात्र जेव्हा मात्र अभ्यासाला बसला पूर्ण अभ्यास झाल्याशिवाय तो काय उठत नाही. आणि मनाने पूर्ण टीव्ही जरी चालू असतं पुढं ती दुसऱ्या रूममध्ये जाऊन बसणार, स्वतःचा अभ्यास पूर्ण करणार आणि मगच बाहेर. अशा प्रकारे त्याला त्याची आवड पण आहे आणि प्लस मॅडमचं पण मार्गदर्शन चांगलं आहे की जेणेकरून तो अभ्यासामध्ये रमतो. हा एक मुद्दा आला. त्यानंतर अतिशय चांगली सांगण्याची बाब अशी की शाळेमध्ये जे आजचा कार्यक्रम आहे तसे वेगवेगळे कार्यक्रम शाळा आयोजित करते आणि अतिशय सुंदर त्या कार्यक्रमांचं आयोजन असतं. त्या कार्यक्रमामध्ये मुलांना सहभाग दिला जातो आणि त्या मुलांबरोबर कार्यक्रमामध्ये अक्षरशः आपण सुद्धा पालक, माझा पालक असो, माता असो किंवा वडील असो त्या कार्यक्रमामध्ये सहभागी करून घेतले जाते. आणि मग अशा प्रकारे सुंदर असं या नियोजन या शाळेचं होतं. याच्यासाठी सुद्धा सर्व मुख्याध्यापकांनी सर्व शिक्षकांचं मी पुन्हा एकदा आभार मानते आणि अभिनंदन करते त्या कार्यक्रमासाठी. आणि शेवटचा एक छोटा मुद्दा मी घेतलेला शेवटी म्हणजे असं की ड्रायव्हर मामांचं जर सांगायचं झालं तर अक्षरशः आम्ही बराच वेळा आता घरी जर कोणी नसलं माझ्या तर मी शाळेत सोडायला होते. परंतु ड्रायव्हर मामांची तोंडावर कधी अशी चिंतेची रेख होते किंवा असं कधी राग नसतो, नाही बा मी नाही सोडणार, मला नाही वेळ, तुमचं काय रोज एकदा इकडे सोडा तिकडे सोडा. आमच्या तेव्हा त्यांच्यासाठी आणि बाकीच्या ड्रायव्हर मामांसाठी सुद्धा पुन्हा एकदा माझे हार्दिक आभार.